नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण व्हिप क्रीम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक बीटरची गरज नाही। चला तर मग सुरू करूया। इथे मी व्हेजिटेबल चॉपर घेतलेले आहे। त्यात मला विस्किंग ब्लेड आणि चॉपर ब्लेड असे दोन ब्लेड मिळालेले आहेत। आता मी ते विस्किंग ब्लेड्सचा वापर करून व्हिप क्रीम तयार करणार आहे। तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही याचा वापर करू शकता। इथे मी ट्रॉफिलाइटची व्हिप क्रीम वापरत आहे। ही तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळून जाईल। या क्रीमला इलेक्ट्रिक बीटरने कसं बीट करायचं त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे। तुम्ही पाहिला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की पहा। आता मी या व्हेजिटेबल चॉपरच्या ह्याच्यात थोडीशी क्रीम टाकून घेणार आहे। जास्त क्रीम टाकायची नाहीये, नाहीतर ती फेटत असताना बाहेर येईल। आता आपण याचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि आता आपण याला 2 ते 3 मिनिटं अशा पद्धतीने फेटून घेणार आहोत। तुम्ही जर घरगुती केक बनवत असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिक बीटर घ्यायची गरज नाही। अशा पद्धतीने तुम्ही खूप छान अशी व्हिप क्रीम तयार करू शकता। माझ्या चॅनलवर तुम्हाला चॉकलेट केक स्पंज कसा बनवायचा, त्याचं प्रीमिक्स कसं तयार करायचं त्याचेही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। जर तुम्ही पाहिलेले नसतील तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, नक्की पहा। पाहू शकता 1.5 मिनिटं झालेली आहेत। आपली क्रीम बऱ्यापैकी फेटली गेलेली आहे। आता आपण परत या क्रीमला अर्धा ते 1 मिनिट परत फेटून घेणार आहोत। पाहू शकता खूप छान अशी आपली क्रीम फेटली गेलेली आहे। आता मी या बाउलला उलट करून पाहणार आहे। पाहू शकता आपली क्रीम खाली पडत नाहीये, म्हणजे आपली क्रीम परफेक्ट झालेली आहे। अशाच सोप्या पद्धतीने तुम्ही ही व्हिप क्रीम करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।